सर ते बाहेर मिस्टर जगन्नाथ सर म्हणून कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेत. कोण जगन्नाथ? मी कोणाला नाही बोलवलंय. नाही सर, ते सांगतायत की आपले जे फायनान्सर आहेत ना मिस्टर पटवर्धन, ते त्यांना ओळखतात. अच्छा अच्छा, फायनान्सरला ओळखतात काय? हो. फायनान्सरच्या माणसाला जास्त वेळ थांबवता येणार नाही. जा जा, लवकर आत पाठव. पाठवतो सर लगेच. नमस्कार. नमस्कार, या ना, बसा. काय घेणार, चहा कॉफी? नाही नाही, मी सगळं करून आलो. अहो काय सर, अहो किती काम केलंय तुम्ही. म्हणजे आम्ही चित्रपट बघून फक्त हिरो आणि हिरोईनला डोक्यावर घेतो. ते खरे हिरो तर तुम्ही आहात. नाही म्हणजे एखादा चित्रपट मोठा झाल्यानंतर त्याचा निर्माता कोण आहे, काय आहे, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं असतं. नसायलाच हवं. नट नटांना आणि टेक्निशियन्सनाच असायला हवं. असो, पटवर्धनांना कसं काय ओळखता? मला विचारल्याशिवाय पटवर्धन काहीच करत नाही. म्हणजे एखाद्या फिल्मला फायनान्स करायचं असेल तर तेही मला विचारल्याशिवाय करत नाही. अरे वा, तुम्ही ज्योतिषी वगैरे आहात की काय? वगैरे नाही, ज्योतिषीच आहे. अच्छा, मग आज इथे येण्याचा त्रास कसं काय घेतला? 9 तारखेला तुम्ही तुमच्या चित्रपटाचा मुहूर्त ठेवलाय. त्याची तारीख तुम्ही पुढे ढकलावी हे सांगायला आलं. काय पण का? त्याच दिवशी एक शो आहे आणि तिथे तुमच्या हिरोईनचं असणं जास्त गरजेचं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला भैरवीने पाठवलेलं दिसतंय. नाही 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 नाही, मी तिचं कशाला ऐकून इथे येऊ, आणि कोणी पाठवलं यापेक्षा महत्वाचं तो शो महत्वाचा आहे. नाही, त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे माझ्या फिल्मचं मुहूर्त. अहो तो नंतरही करता येईल. त्यासाठी हवं तर मी चांगला मुहूर्त काढून देईन. मुहूर्ताची तारीख नाही बदलणार. बघा, विचार करा, नाहीतर पटवर्धनांना सांगून मला तुमचा फायनान्स थांबवावा लागेल. तुम्हाला जे करायचं ते करा. एक फायनान्सर गेला तर 10 फायनान्सर उभे करीन, पण माझी फिल्म थांबू देणार नाही. आणि हो, मुहूर्ताची तारीख बदलणार नाही.